वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का की जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं? नेमकं त्याच क्षणी जीवन नवीन दार उघडतं. जेव्हा लोक तुमच्याकडे संघर्षाकडे पाहतात, पण ईश्वर तुमच्या सामर्थ्याकडे पाहत असतो. मित्रांनो, राशी चक्रात जर एखादी रास संकटातून पुढे उभं राहण्याची अद्भुत क्षमता ठेवत असेल तर ती म्हणजे वृश्चिक रास. कारण वृश्चिक राशीचं आयुष्य सरळ रेषेत कधी चालत नाही. ते फिनिक्स पक्षासारखं असतं, राखेतून पुन्हा जन्म घेणारं. आणि जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी अशाच नव्या उभारणीचा काळ ठरू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या पत्रिकेत अत्यंत प्रभावी ग्रहस्थिती निर्माण होत आहे. राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानातून राशी, धन आणि कर्मस्थानावर दृष्टी टाकत आहे. भाग्येश गुरुदेव नवम स्थानात उच्चीचे होऊन भाग्य प्रबळ करत आहेत. पंचमातील शनिदेवांवर गुरुदेवांची शुभदृष्टी आहे. 16 जुलैनंतर भाग्यस्थानात येणारे रविदेव केंद्र त्रिकोण राजयोगाला बळ देणार आहेत. मित्रांनो, या महिन्यात ग्रह जणू तुम्हाला एकच संदेश देत आहे. तुमची वेळ बदलत आहे. त्यासाठी तुम्हालाही स्वतःला नव्याने घडवावं लागेल. या महिन्याचा तुमच्यासाठी मंत्र आहे, परिवर्तनाला स्वीकारा. कारण नव्या भाग्याची सुरुवात अनेकदा बदलातून होते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. आज आपण जुलै 2026मध्ये वृश्चिक राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, लाभ आणि उपाय याचा सखोल अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृश्चिक रास ही राशीचक्रातली 8वी रास आहे. गूढता, चिकाटी, संशोधन वृत्ती, भावनिक खोली आणि संकटातून पुन्हा उभं राहण्याची क्षमता हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही सहज कुणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला तर शेवटपर्यंत साथ देता. तुम्ही शांत दिसता, पण तुमच्या मनात सतत विचारांची आणि योजनांची एक वेगळीच दुनिया चालू असते. मित्रांनो, वृश्चिक राशीचा खरा प्रवास बाहेर नसतो, तो स्वतःच्या अंतरंगात असतो. या महिन्यात राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे. त्याची दृष्टी राशीवर, धनस्थानावर आणि कर्मस्थानावर पडत आहे. याचा अर्थ तुम्ही एखाद्या कार्यासाठी झपाटून कार्य करू शकता. ध्येय निश्चित झालं की ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. या महिन्यात तुमचा पॉवर वर्ड आहे रूपांतरण. कारण या महिन्यात तुम्ही परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची ताकद अनुभवू शकता. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव. कारण उच्चीचे गुरुदेव भाग्यस्थानात बसून तुमच्या जीवनाला दिशा, संरक्षण आणि संधी देत आहे. या महिन्यात 5 चुका टाळा. 1. रागात निर्णय घेऊ नका. मंगळाची ऊर्जा योग्य दिशेला गेली तर विजय मिळेल, चुकीच्या दिशेला गेली तर संघर्ष वाढतील. 2. प्रत्येक गोष्ट गुप्त ठेवू नका. कधी कधी योग्य व्यक्तीशी संवाद साधणं आवश्यक असतं. 3. संशयाला नात्यामध्ये स्थान देऊ नका. विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण पुन्हा निर्माण व्हायला अनेक वर्ष लागतात. 4. आजचं काम उद्यावर ढकलू नका. दशम स्थानातील केतू काही वेळा विलंबाची मानसिकता देऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण शरीर हेच आत्म्याचं मंदिर आहे. मित्रांनो, कधीकधी मोठं यश नवीन गोष्ट केल्याने मिळत नाही, तर चुकीच्या सवयी सोडल्याने मिळतं. धनाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत शुभ संकेत देत आहे. धनेश गुरुदेव नवम स्थानात उच्चीचे आहेत. ज्योतिषशास्त्रात नवम स्थानाला भाग्य, धर्म आणि पूर्वपुण्याचं स्थान मानलं जातं. उच्चीचे धनेश अनेक वेळा आर्थिक वाढ, योग्य संधी, पूर्वीच्या प्रयत्नांचं फळ, भाग्याची साथ देऊ शकतात. मित्रांनो, धन केवळ कमावण्याची गोष्ट नाही, ते योग्य वेळी मिळणाऱ्या संधीचंही फळ असतं. कुटुंबाच्या दृष्टीने घरातील वातावरण सुधारणा दिसू शकते. जुन्या मतभेदांमध्ये कमी येऊ शकते. मंगळाची दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे वाणीमध्ये तीव्रता येऊ शकते. म्हणून शब्द हे औषधही असतात आणि शस्त्रही. त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात असतं. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यात परिश्रम आणि भाग्य यांचा सुंदर मिलाफ दिसत आहे. मंगळाची कर्मस्थानावर दृष्टी असल्यामुळे तुम्ही एखाद्या कामासाठी पूर्ण समर्पणाने झटू शकता.
काही जातकांसाठी व्यवसाय विस्तार, नोकरीतील प्रगती, नवीन प्रकल्प, नेतृत्वाची संधी याचे योग निर्माण होत आहे. प्रवासाचेही योग आहेत. विशेषतः धार्मिक प्रवास, शिक्षणाशी संबंधित प्रवास, व्यावसायिक दौरे लाभदायक ठरू शकतात. मित्रांनो, भाग्य दार उघडू शकतं, पण त्या दारापर्यंत चालत जाण्यासाठी परिश्रम आवश्यक आहेत. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, चतुर्थेश शनिदेव पंचम स्थानात विराजमान असून त्यांच्यावर गुरुदेवांची शुभदृष्टी आहे. ही स्थिती घर, वास्तू आणि मानसिक समाधानासाठी सकारात्मक मानल्या जाते. काही जातक घरातील बदल, सजावट, वाहन खरेदी, मालमत्तेशी संबंधित निर्णय घेऊ शकतात. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आईचे आशीर्वाद हे ग्रहांपेक्षाही मोठं संरक्षण कवच असतात. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी महिना विशेष महत्त्वाचा आहे. पंचमेश गुरुदेव नवम स्थानात उच्चीचे असून भावात भावम नियमानुसार अत्यंत बलवान झाले आहे. यामुळे उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा, आध्यात्मिक अभ्यास यामध्ये प्रगती होऊ शकते. प्रेम संबंधाच्या दृष्टीने सप्तमेश सुरुवातीला भाग्यस्थानात आणि नंतर कर्मस्थानात जाणार आहे. याचा अर्थ जोडीदारामुळे भाग्य वाढू शकतं. काहींसाठी मैत्रीतून प्रेम आणि प्रेमातून विवाहाचे योग निर्माण होऊ शकतात. विवाहित जातकांसाठी जोडीदारासोबत संवाद आणि सहकार्य वाढवणं महत्त्वाचं राहील. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं. त्यात विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. तुमच्यासाठी एक प्रश्न: तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठं ध्येय कोणतं आहे? करिअर, आर्थिक प्रगती, नातेसंबंध की आत्मिक विकास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना साधारणतः चांगला म्हणता येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, वृश्चिक रास ही जलतत्वाची रास आहे. बाहेरून शांत पण आतून अत्यंत तीव्र. आणि म्हणूनच या राशीतील व्यक्तींना अनेक वेळा शरीरापेक्षा मन अधिक थकवतं. मित्रांनो, जे लोक सगळ्यात मजबूत दिसतात त्यांच्याही मनात काही न बोललेले संघर्ष असतात. या महिन्यात विशेषतः मानसिक ताण, अतिविचार, झोपेची अनियमितता, रक्तदाबातील चढउतार, पचनासंबंधी त्रास याकडे दुर्लक्ष करू नका. मंगळाची तीव्र ऊर्जा अनेक वेळा मनाला अस्वस्थ करू शकते. त्यामुळे योग, प्राणायाम आणि ध्यान या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक राहतील. मित्रांनो, मन शांत असेल तर अर्ध्या समस्या आपोआप सुटतात. अनावश्यक जोखीम टाळा. भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेऊ नका. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ मोठा सकारात्मक आहे. उच्चीचे गुरुदेव ज्ञान, एकाग्रता आणि योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. शत्रुपक्षाच्या दृष्टीने तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र तुमची चिकाटी असेल. कारण वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य आहे, एकदा ठरवलं तर पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. राशीस्वामी मंगळ सप्तम स्थानातून थेट दशम स्थानावर दृष्टी टाकत आहे. ज्योतिषशास्त्रात दशम स्थान हे कर्म, प्रतिष्ठा आणि सामाजिक ओळखीचं स्थान मानलं जातं. मंगळाची दृष्टी इथे पडल्यामुळे कामाचा वेग वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नेतृत्वाची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढू शकतो. 16 जुलैनंतर रविदेव भाग्यस्थानात प्रवेश करतील. भाग्येश गुरुदेवांसोबत त्यांची युती निर्माण होत असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग बळकट होईल. हा योग काही जातकांसाठी पदोन्नती, सन्मान, नवीन संधी, प्रतिष्ठा वाढ घेऊन येऊ शकतो. व्यावसायिक जातकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. विशेषतः सल्लागार क्षेत्र, संशोधन, तंत्रज्ञान, गुप्त विज्ञान, वैज्ञानिक क्षेत्र, डिजिटल व्यवसाय यामध्ये प्रगती दिसू शकते. या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने असेल, पण कृती तुमच्याकडून अपेक्षित असेल. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील एक सुंदर प्रसंग आपण सर्वांनी ऐकला आहे. द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्याची परीक्षा घेतली. त्यांनी पक्ष्याचा डोळा लक्ष ठेवला आणि विचारलं, तुला काय दिसतं? कोणी झाड पाहिलं, कोणी आकाश पाहिलं, कोणी पक्षी पाहिला, पण अर्जुन म्हणाला, मला फक्त पक्ष्यांचा डोळा दिसतो. मित्रांनो, हीच एकाग्रता यशाचं रहस्य आहे. वृश्चिक राशीमध्ये ही क्षमता जन्मतः असते. एकदा ध्येय निश्चित झालं की ते पूर्ण होईपर्यंत विश्रांती नसते. जुलै महिन्याचा तुमच्यासाठी संदेश: लक्ष स्पष्ट ठेवा.
कारण एकाग्र मनाला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. प्रिय भगिनींनो, या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. घर आणि करिअर यामध्ये संतुलन निर्माण करण्याची संधी मिळेल. काही महिलांसाठी नवीन काम, आर्थिक प्रगती, शिक्षण, कौशल्य विकास याचे योग निर्माण होत आहे. मात्र भावनांना मनात दडपून ठेवू नका, कारण शक्ती म्हणजे सर्व काही एकट्याने सहन करणं नव्हे, तर योग्य वेळी भावना व्यक्त करणं असतं. स्वतःसाठी वेळ काढा, कारण रिकाम्या दिव्यातून प्रकाश निर्माण होत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकतो. आध्यात्मिकता वाढू शकते, धार्मिक कार्यात मन रमू शकतं, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, जुन्या मित्रांसोबत संवाद वाढेल. मात्र नियमित तपासणी आणि औषधाच्या वेळा पाळणं आवश्यक राहील. मित्रांनो, अनुभव हा आयुष्याचा सगळ्यात मौल्यवान खजिना आहे. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक जण वाट पाहत असतो. भाग्य आणि शुभसंकेत. भाग्येश गुरुदेव नवम स्थानात उच्चीचे आहे. नवम स्थान म्हणजे भाग्य, धर्म, गुरु, जीवनदृष्टी, पूर्वपुण्य याचं स्थान. उच्चीचे गुरुदेव पंचम, सप्तम आणि लाभस्थानावर दृष्टी टाकत आहेत. मित्रांनो, भाग्य म्हणजे आकाशातून पडणारी गोष्ट नाही, तर योग्य वेळी मिळणारी योग्य संधी असते. 16 जुलैनंतर रविदेव भाग्यस्थानात येतील. यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. हा योग प्रतिष्ठा, मानसन्मान, नेतृत्व, सामाजिक प्रगती याचा संकेत देत आहे. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत गुरुदेव, कारण संघर्षाच्या काळात तेच तुमच्या भाग्याचं द्वीप प्रज्वलित करीत आहेत. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात आणि बृहत जातक यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. उच्चीचा गुरु नवम स्थानात असताना व्यक्तीला केवळ भाग्यच नव्हे, तर योग्य निर्णय क्षमता आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. फलदीपिकामध्ये नवमस्त गुरुला धर्म, ज्ञान आणि भाग्योदयाचा प्रमुख कारक मानलं जातं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गुरुदेव आशावाद देतात. मंगळ कृतीची ऊर्जा देतो, शनी परिपक्वता शिकवतो, केतू अंतर्मुखता वाढवतो. म्हणून ग्रह केवळ घटना घडवत नाही, ते व्यक्तिमत्व घडवतात. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे, सोनं अग्नीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही. तसंच माणूसही संघर्षाशिवाय परिपक्व होत नाही. या महिन्याचा तुमच्यासाठी संदेश: परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की परिस्थिती बदलून जाईल. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचं सामर्थ्य संकट टाळण्यात नसतं, तर संकटावर विजय मिळवण्यात असतं. वृश्चिक राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आता आपण त्या विभागाकडे येत आहोत ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. लाभ आणि इच्छापूर्ती. जुलै 26मध्ये तुमच्या पत्रिकेतील एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे भाग्येश आणि धनेश गुरुदेव उच्चीचे होऊन नवम स्थानात विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये नवम स्थानाला पूर्वपुण्य, भाग्य, कर्म, ईश्वरी कृपेचं स्थान मानलं जातं. मित्रांनो, काही वेळा मेहनत आपल्याला संधी देते, पण भाग्य त्या संधीला योग्य वेळी आपल्यासमोर आणतं. या महिन्यात तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्तीची भेट, प्रभावशाली संपर्क, नवीन संधी, आर्थिक लाभ, अडकलेली कामं पूर्ण होणं याचे योग आहेत. विशेषतः लाभस्थानावर गुरुदेवांची दृष्टी असल्यामुळे जुन्या प्रयत्नांना फळ मिळू शकतं. काही जातकांसाठी गुंतवणुकीतून लाभ, व्यवसाय विस्तार, प्रतिष्ठा वाढ आणि सामाजिक मान्यता याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाग्य दार उघडतं, पण त्या दारातून आत चालत जाण्यासाठी कर्म आवश्यक असतं. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यात खर्चाचे काही महत्त्वाचे विषय पुढे येऊ शकता. धार्मिक कार्य, शिक्षण, प्रवास, कुटुंब, संशोधन, दीर्घकालीन गुंतवणूक यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च भविष्याची बीजं असतात. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या जातकांसाठी काळ सकारात्मक आहे.
विशेषतः उच्च शिक्षण, संशोधन, धार्मिक प्रवास, विदेश संपर्क, व्यवसाय विस्तार यामध्ये प्रगती दिसत आहे. नवम स्थानातील प्रबळ ग्रहस्थिती अनेकदा व्यक्तीला केवळ प्रवासच देत नाही तर जीवनाचा नवीन दृष्टिकोन देते. तुमच्यासाठी एक प्रश्न. जुलै 26 संपेपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता एक बदल घडवून आणू इच्छिता? करिअर, आर्थिक प्रगती, नातेसंबंध की आध्यात्मिक विकास? उत्तर कमेंटमध्ये लिहा. आता पाहूया जुलै महिन्यातील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 9. उच्चीचे धनेश गुरुदेव आर्थिक प्रगतीचे सुंदर संकेत देत आहे. प्रेम 10 पैकी 8. विश्वास आणि संवाद नात्यांना मजबूत करू शकतात. करिअर 10 पैकी 9. मंगळाची कर्मावर दृष्टी आणि राजयोग प्रगती देईल. आरोग्य 10 पैकी 7. मानसिक शांतता राखणं आवश्यक आहे. कुटुंब 10 पैकी 8. नात्यामध्ये सुधारणा आणि सहकार्य वाढू शकतं. भाग्य 10 पैकी 10. उच्चीचे भाग्येश हा या महिन्याचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. मानसिक शांती 10 पैकी 8. आध्यात्मिकता आणि आत्मचिंतन मनाला स्थैर्य देऊ शकतं. एकूणच जुलै 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी भाग्योदय, रूपांतरण आणि प्रगतीचा महिना ठरू शकतो. या महिन्यातील शुभ दिवस आहे 8, 16 आणि 26 जुलै. या दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, नवीन सुरुवात, चर्चा आणि करार करणं लाभदायक राहील. 6, 14 आणि 24 जुलै हे सावध राहण्याचे आहे. या दिवसांमध्ये रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक जोखीम टाळा, वैवाहिक वाद टाळा, घाईघाईत निर्णय घेऊ नका. मंगळदेवाच्या कृपेसाठी ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुदेवांच्या कृपेसाठी ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप लाभदायक राहील. वृश्चिक राशीसाठी विशेष उपास्य देवता आहेत भगवान हनुमान आणि भगवान शिव. मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा. सोमवारी भगवान शिवांना जलाभिषेक करा. खालील दान शुभ ठरू शकतात: मसूर डाळ, लाल वस्त्र, गूळदान, विद्यार्थ्यांना पुस्तकदान, गरजूंना अन्नदान. मित्रांनो, दान हे केवळ वस्तूचं नसतं, ते करुणा आणि संस्काराचंही असतं. वृश्चिक राशीसाठी कॅट्स आय ब्रेसलेट हे उपयुक्त ठरू शकतं. विशेषतः मानसिक स्थैर्य, एकाग्रता, अंतर्ज्ञान आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण, निर्णय क्षमता वाढवण्यासाठी देखील ते उपयोगी आहे. जर तुम्हाला हे ब्रेसलेट मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच धारण करण्याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड दिलं जातं. जर आपण पराशर होराशास्त्र, फलदीपिका, जातक परिजात आणि बृहत जातक याचा अभ्यास केला तर एक महत्त्वाचा सिद्धांत स्पष्ट होतो. नवम स्थानातील उच्चीचा गुरु व्यक्तीला केवळ भाग्य देत नाही तर जीवनाचा अर्थ आणि योग्य दिशा देतो. फलदीपिकामध्ये उच्चीच्या गुरुला धर्म, ज्ञान आणि समृद्धीचं प्रमुख कारकत्व मानलं आहे. पराशर होराशास्त्रानुसार नवम भावातील बलवान गुरु व्यक्तीला गुरुजनांचा आशीर्वाद आणि योग्य मार्गदर्शन, पूर्वजन्माचं फळ देतो. मंगळ कृती आणि धैर्य देतो. गुरु आशावाद आणि जीवनदृष्टी देतो. मानसशास्त्रीय दृष्टीने शनी संयम शिकवतो. केतू अंतर्मुक्ता आणि आध्यात्मिकता वाढवतो. म्हणून ग्रह केवळ भविष्य सांगत नाही, ते व्यक्तिमत्व आणि चेतना घडवतात. आजच्या काळात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही ग्रहस्थिती विशेषतः उपयोगी ठरू शकते. वृश्चिक राशीसाठी प्रगतीची दारं उघडू शकतात, कारण वृश्चिक राशीचा खरा गुण म्हणजे जे इतरांना दिसत नाही ते शोधून काढण्याची क्षमता. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यात सगळ्यात मोठा धडा आहे. स्वतःच्या नव्या रूपात स्वतःला स्वीकारा, कारण जीवनात काही गोष्टी संपत नाही, त्या फक्त पुन्हा नव्या रूपात पुन्हा जन्म घेतात. आणि हीच वृश्चिक राशीची खरी ओळख आहे. फिनिक्स पक्षाची कथा आपण अनेकदा ऐकली आहे. जळतो, राख होतो, पुन्हा नव्या सामर्थ्याने पुन्हा जन्म घेतो. वृश्चिक राशीचंही जीवन असंच असतं. संघर्ष येतात, बदल होतात, काही गोष्टी मागे पडतात, पण प्रत्येक वेळी तुम्ही अधिक मजबूत होऊन पुढे येतात. म्हणून जुलै 26 हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, भविष्य बदलण्याची ताकद असलेला महिना आहे. लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, त्या दिशेने जाऊन यश मिळवून देतात, ते तुमचं कर्म. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.
शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.